गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. शक्ती लाईफ फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे. ही संस्था समाजातील सर्व स्तरांवरती लोकांकरिता काम करते. ही संस्था शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक जागरूकता तसेच त्यांचे जीवनस्तर उंचावण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवते. आजचा विषय महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आयुर्वेदिक निदान व प्रकृती परीक्षण शिबिर. आरोग्य व सामाजिक जागरूकता या विषयाचाच भाग म्हणून महिलांच्या आरोग्यासाठी महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आयुर्वेद निदान व प्रकृती परीक्षण हा कार्यक्रम शक्ती लाईफ फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 11 मार्च 2025 रोजी शक्ती लाईफ फाउंडेशन ऑफिस ST कॉलनी सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात गुरुजनांचे स्मरण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता ढोले यांनी केले. हा कार्यक्रम संगीता साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यांचे स्वागत सुवर्णा माने यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. डॉक्टर उर्मिला ढोले यांचे स्वागत प्रमिला काळे यांनी गुलाबाचे फूल देऊन केले. आर्यांगल मेडिकल कॉलेजमधून आलेल्या डॉक्टर रूपश्री बेलचाडा यांचे स्वागत पटवर्धन मॅडम यांनी गुलाबाचे फूल देऊन केले. तसेच त्याच कॉलेजमधून आलेल्या डॉक्टर प्रतीक्षा जाधव यांचे स्वागत चंद्रलेखा पारंगे यांनी गुलाबाचे फूल देऊन केले. या कार्यक्रमास आलेल्या सर्व महिलांचा हळदी कुंकू लावून व गुलाबाचे फूल देऊन सन्मान करण्यात आला. डॉक्टर अनिता ढोले यांनी अध्यक्ष संगीता साळुंखे यांची ओळख करून दिली व त्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले. अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व त्यांनी त्यांच्या काव्यसंग्रहातील महिलांसाठी लिहिलेल्या काही कविता उपस्थित महिलांना प्रस्तुत केल्या. मी आहे एक सबला नारी, संकटांना पडेल नक्कीच भारी. मी आहे एक सबला नारी, संकटांना पडेल नक्कीच भारी. छाटले पंख माझे जरी, प्रतीक्षा आहे मला उडण्याची. छाटले पंख जरी माझे, प्रतीक्षा आहे मला उडण्याची. संकटे आली कितीही जरी, संकटे आले कितीही जरी, त्याला दोन हात करण्याची. दुःख करत बसण्यापेक्षा प्रतीक्षा करावी आनंदी क्षणांची. दुःख करत बसण्यापेक्षा प्रतीक्षा करावी आनंदी क्षणांची. नकारात्मकता अंगी नसावी, सकारात्मकता अंगी बाणवावी. नकारात्मकता अंगी नसावी, सकारात्मकता अंगी बाणवावी. संधीचं सोनं करण्यासाठी प्रतीक्षा करावी संधीची. डॉक्टर अनिता ढोले यांनी अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी लिहिलेल्या कविता आणि आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल शक्ती लाईफ फाउंडेशन तर्फे त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच नाडी परीक्षण व प्रकृती परीक्षण यांचे महत्त्व व त्यावरती आधारित असलेली आयुर्वेदिक उपचार पद्धती या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर उर्मिला ढोले यांना आमंत्रित केले. आयुर्वेदालाच का प्राधान्य देतात? तर पहिली गोष्ट म्हणजे आयुर्वेद हे आपलं प्राचीन शास्त्र आहे. ॲलोपॅथी आली ही आयुर्वेदावरनच नंतर आली आणि आयुर्वेदात जो बारीक विचार केलेला आहे तो बाकी कुठेच दिसत नाही. आयुर्वेदच का? आयुर्वेद हे प्राचीन चिकित्साशास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये व्यक्तींची प्रकृती व नाडी पाहून त्यानुसार बारकाईने विचार करून योग्य औषध उपचार केले जातात, जे की आपल्या ॲलोपॅथीमध्ये दिसत नाहीत. ॲलोपॅथीमध्ये सरसकट सगळ्यांसाठी सारखेच उपचार असतात.
औषधांची मात्रा ही सर्वसाधारणपणे एकच असते. आयुर्वेदात प्रत्येक प्रकृतीनुसार औषधांची मात्रा व चिकित्सा दोन्हीमध्ये बदल होतो. तसेच ॲलोपॅथीमध्ये औषधांचे जे साईड इफेक्ट आहेत किंवा दिसून येतात ते आयुर्वेदामध्ये औषधामुळे होत नाहीत. व्यक्तींची प्रकृती व नाडी परीक्षा करून चिकित्सा केल्याने एका चिकित्सेतून दुसरे आजार संभवत नाही. त्यामुळे आयुर्वेदिक चिकित्सा ही प्रमाणित व एक उत्तम चिकित्सा आहे. त्यानंतर डॉक्टर अनिता ढोले यांनी डॉक्टर उर्मिला ढोले यांचे उपस्थित महिलांना मार्गदर्शन केल्याबद्दल शक्तिलाई फाउंडेशनतर्फे आभार व्यक्त केले. उपस्थित महिलांपैकी सुनीता क्षीरसागर यांनी आयुर्वेदिक उपचाराबद्दलचा त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला. डॉक्टर अनिता ढोले यांनी उपस्थित महिलांना मानसिक स्वास्थ्य कसे निरोगी ठेवावे या विषयावरती मार्गदर्शन केले. जसं की आता मॅडमनी सांगितलं की आयुर्वेदामध्ये खूप सारी ताकद आहे, फक्त आपल्याकडे मानसिक तयारी पाहिजे की मला आयुर्वेदामध्ये जायचंय म्हणून. एकतर जायलाच लागलं नाही पाहिजे आजारपणाकडे, आणि गेलं तर आयुर्वेदात जायचंय. ही मानसिक जेव्हा तुमची होणार आहे ना, तेव्हा तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार आहे. तर सगळ्यात पहिलं मला सांगा की आजारी पडल्यावर काय होतं? आपलं मन काय काम करतं? काय करतं? आजारी आपण पडलो की मनामध्ये काय चालू होतं? भीती उत्पन्न होती आणि अस्वस्थता निर्माण होते आणि ताणतणाव निर्माण होते आणि बरोबर. आणि आणखी काय होतं? ताकद कमी होती. मानसिक व मानसिकतेमधून शारीरिक आरोग्य कसे चांगले राहील? मानसिक आरोग्य आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करते. आपल्या नातेसंबंधातून आणि कामापासून ते आपल्या शारीरिक आरोग्यापर्यंत समजून घेणे महत्त्वाचे आहे. मानसिक संतुलन व मानसिक स्थिरता ठेवण्यासाठी काय केले पाहिजे? मानसिकता कशामुळे बिघडते? ताण कशामुळे येतो? प्रेशर डेव्हलप कुठे होते? डोक्यामध्ये तणाव निर्माण झाला की काय होते? बीपी वाढतो, डोक्यामध्ये टेम्परेचर वाढते, तणाव वाढला की रक्तदाब वाढतो आणि रक्तदाब वाढला की रक्तवाहिन्यांवरती प्रेशर येऊन वाहिन्या फुटू शकतात. त्यासाठी मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. खरं तर आजार का होतो? व्याधी कशी निर्माण होते? शारीरिक दोष कसे निर्माण होतात? असंतुलन कसे तयार होते? शारीरिक आजार म्हणजे काय? मानसिक आजार म्हणजे काय? मनोकायिक आजार म्हणजे काय? या सर्व विषयांवरती त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. डॉक्टर अनिता ढोले यांनी ताणतणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन कसे महत्त्वाचे आहे व ते कसे करायचे या विषयावरती मार्गदर्शन केले व त्यांनी 10 मिनिटाचे मेडिटेशनचे प्रात्यक्षिक घेतले. उपस्थित महिलांना अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर उपस्थित महिलांचे BP, SpO2 व नाडी परीक्षण करण्यात आले व त्यांना त्यांच्या प्रकृतीनुसार आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रकारे महिला दिनानिमित्त महिलांसाठी शक्तिलाई फाउंडेशनने आयोजित केलेला मोफत आयुर्वेद निदान व प्रकृती परीक्षण शिबिर हा कार्यक्रम 11 मार्च 2025 रोजी शक्तिलाई फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. शक्तिलाई फाउंडेशनच्या आयुर्वेद निदान व प्रकृती परीक्षण शिबिर या कार्यक्रमाची दखल लोकराज्य न्यूज 1 या वृत्तपत्राने घेतली व त्या संदर्भातील बातमी प्रकाशित केली. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.